नमस्कार फ्रॉम कर्नाटका अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी प्रियांका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे कर्नाटकात, चिक्कमंगळूरू जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव आहे बेल्लावरा म्हणून. तर सध्या मी इकडे आहे आणि आम्ही इकडचा एरिया चिक्कमंगळूरू आणि केम्मनगुंडी म्हणून एक ऑफबीट प्लेस आहे, तर हे सगळं एक्सप्लोअर करणार आहे. तर आम्ही आत्ता एका फॉल्सला, एका वॉटरफॉलला चाललो आहे आणि त्याचं नाव आहे कल्लतगिरी फॉल्स. तर सध्या आम्ही छोटे छोटे जे गावं आहेत ते सगळे क्रॉस करत पुढे चाललो आहे. तर आम्ही ज्या गावात राहतोय तिथूनच 2 किलोमीटरवरती हे वॉटरफॉल आहे. तर आम्ही म्हटलं की चालत जाऊया. सो आता आम्ही तिकडे चाललोय आणि रोड तर खूप सुंदर आणि सिनिक रोड आहे. तर आपण सगळं एक्सपिरियन्स करणारच आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, माझे व्हिडिओज पहिल्यांदा तुम्ही बघत असाल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बाकीचे जे ॲडव्हेंचर्स आहेत मी केलेले ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. खूप सुंदर गाव आहे. या गावचं नाव आहे कल्लथगिरी आणि इकडचे घरं वगैरे बघू शकता, आजूबाजूला ग्रीनरी बघू शकता. खूप खूप सुंदर आहे. या घरासमोरची रांगोळी बघू शकता आणि इकडे ते गजरा विकणारे दादा आहेत. खूप खूप सुंदर आहे हे सगळं गाव. समोर माउंटेन्स वरती आहे ना, पूर्ण फॉग आलाय. वाव. इकडे ना बहुतेक जत्रा वगैरे काहीतरी आहे. तर हे जे समोर दिसतंय केळीचे वगैरे ते लावलेले आहेत सगळीकडे आणि प्रत्येक गावाच्या एंट्रन्सला असं जे आपलं मँगोचं काय म्हणतात, आंब्याचे जे पानं असतात ना ते लावलेले आहेत असं तोरण सारखं. सो खूप मस्त वाटतंय. आम्ही राहतो ते गाव आहे बेल्लावरा आणि तिथूनच 1 किलोमीटरवरतीच हे गाव आहे कल्लतगिरी. आणि आता आम्ही ते फॉल्स बघायला चालू आहे. इथे एक वॉटरफॉल आहे, तर ते बघायला चाललो आहे. आणि आम्ही जिथे राहतोय तिथून हे फॉल्स फक्त 2-2.5 किलोमीटरवरती आहे. सो म्हटलं मस्त सिनिक रोड आहे, तर चालत जाऊया. खरंच खूप सुंदर आहे इकडे. आणि हे झाड बघू शकता किती मोठं आहे आणि असं किती सगळीकडे पसरलंय. पूर्ण या रोडपर्यंत आलाय तो इकडच्या साईडला. खूप खूप सुंदर. आणि समोरचा असा रस्ता आहे. खूप सिनिक रोड आहे खरं हे. आजूबाजूला असं पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. इकडे समोर वगैरे बघू शकता आणि इकडे पूर्ण असं शेत वगैरे आहे, बाग आहे यांची आणि ते घर वगैरे आहेत छोटे छोटे. ॲक्च्युली आहे ना, इकडचे लोक हिंदी अजिबातच बोलत नाही, त्यांना येत पण नाही आहे इनफॅक्ट. आणि आम्हाला कन्नड येतं थोडंफार, म्हणून मग आम्ही कम्युनिकेट करू शकतोय. आणि समजा आम्ही हिंदीमध्ये बोललो तर ते लोक म्हणजे जास्ती एंटरटेन नाही करत. आणि आम्ही कन्नडमध्ये सुरू केलं तर मग इतके ते म्हणजे बियॉन्ड द लिमिट जाऊन ते तुम्हाला हेल्प करतील. माहिती नाही, असं आल्यापासून आम्ही एक्सपिरियन्स करतोय. सो एक ॲडिशनल लँग्वेज येणं हे खरंच खूप असं लक्झरी वाटायला लागलंय मला इकडे आल्यावर. हे सगळं बाजूला इकडे कॉफी एस्टेट आहे. आता मी कॉफीचे जे झाडं आहेत ते ओळखू शकते, कारण कुर्गमध्ये पहिल्यांदा बघितलं होतं मी कॉफीचे झाडं. आणि आता इकडे सगळे हे जे आहे ते सगळं कॉफीचं बाग आहे. आणि इकडची शांतता बघू शकता. खूप रोड जे आहे ते खूप सिनिक आहे, गाड्या येत आहेत जात आहेत. ॲक्च्युली आम्ही विचार केला होता की लिफ्ट मागायचं पुढे पुढे आल्यावर, पण आता रोडच इतकं सिनिक आहे तर आम्ही ठरवलं की नको लिफ्ट मागायला, चालतच जाऊ, कारण खूप खूप सुंदर रोड आहे. इकडे एक झाड आहे आणि असं दगडात कोरलेले देव आहे, नागदेव आहे, नंदी आहे. मस्त. मोराचा आवाज येतो इकडे आजूबाजूला आणि पिन ड्रॉप सायलेन्स आहे. सकिर आवाज येतोय असं झाडांमधून. माय गॉड.
इथे पुढे गेल्यावर एक डायव्हर्जन घ्यायचं आहे आम्हाला. बाजूला एक रोड आहे, जवळच आलोय आम्ही. बघूयात. इकडे असं बोर्ड आहे, कर्नाटका 1 स्टेट मॅनी वर्ल्ड्स. वाव. कल्हट्टी फॉल्स आहे आम्ही जिथे चाललो आता. कल्हट्टी फॉल्स आहे 1 किलोमीटरवरती आणि इथून शार्प लेफ्टवरती असं गेट वगैरे आहे त्याला. बघूयात आपण इकडून जाऊन. इकडे काय काय इन्फॉर्मेशन लावलेत. इकडे कल्लतगिरी केम्मनगुंडी नाव आहे ते गावाचं, जे की आम्हाला जायचं याच्यानंतर. आणि इकडे सुंदर असं एंट्री आहे, गेट मस्त. बघूया तिकडे. आय थिंक तिकीट आहे, कोणीतरी बसलंय. लेट्स सी. का फक्त गाड्यांसाठी असेल मे बी ते. सो चलो. खूप सुंदर रोड आहे, बघू शकता. पूर्ण सगळं फॉरेस्ट आहे. वाव, खूप खूप भारी दिसतंय. ॲक्च्युली ना इकडे असं काहीच साधन नाही आहे, लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे किंवा रेंटवरती बाईक वगैरे काहीच नाही आहे. एकतर प्रायव्हेट टॅक्सीज आहेत आणि ते तुम्हाला अराउंड 2,000-1,500 किंवा केम्मनगुंडी जे इथून 12 किलोमीटरवरती आहे तिथे जायला लिटरली 7,000पर्यंत ते चार्ज करतात. तर एक तर ऑप्शन आहे, आता इथे जवळपास हे 2 किलोमीटरवरती आहे म्हणून आम्ही चालत आलो. अदरवाईज मग टॅक्सी घेऊन 5,000, 2,000, 3,000 असे पे करून यायला लागतं. खूप खूप कॉस्टली पडतं ते. आणि अरे वा, मस्त आवाज करतो. ते शेकरू आहे तो किती मोठा आहे. खूप सारे आहेत. वाव. इकडच्या साईडला पण आहेत. तर थोडासा पाऊस चालू झालाय, एकदम बारीक आहे आणि आम्ही जस्ट पोहोचतोच. एक जस्ट 100 मीटरवरती राहिलाय तो फॉल्स. वाव, खूप खूप सुंदर आहे इकडे. पोचतोच आहे आम्ही आता. इथे पुढे पार्किंगला बघू शकता खूप साऱ्या गाड्या वगैरे लागल्या. अँड इकडे आहे थोडंसं, मला वाटतं गर्दी आहे आज पण. लेट्स सी. कल्हट्टी फॉल्स असं नाव आहे याचं. सो लेट्स गो अँड सी. इकडे पण एक रोड आहे, बघूयात. टेम्पल आहे. हां, इकडे टेम्पल आहे, ते दादांनी सांगितलं होतं आम्हाला. सो येताना टेम्पल बघूया. आणि इकडे आतमध्ये आहे काहीतरी, जाऊन बघता येईल. इथे असं समोर ते मंदिर आहे, त्या मंदिरात जायचंय आम्हाला आता. आणि इकडे पाऊस पण सुरू झालाय, त्याच्यामुळे आम्ही आता थोडा वेळ थांबलो. इकडे एक छोटंसं दुकान आहे आणि इकडे हा एरिया असा आहे सगळा मस्त. इथे बसलोय आम्ही एका ठिकाणी आणि पाऊस खूप जोरात चालू झालाय. तर बघूयात, अजून आम्हाला पुढे पण जायचं आहे. जे केम्मनगुंडी म्हणून जे गाव आहे तिथे पण जायचं आहे. ट्रेकिंग वगैरे पण करायचं आहे, बट माहिती नाही आता या पावसात किती शक्य आहे ते. पाऊस कमी झालाय थोडासा, सो आम्ही इकडे जे वॉटरफॉल आहेत तिकडे चाललो आहे. तर वेदरमध्ये आम्ही बघितलं तर फक्त आत्ता 1 तासभरापुरता पाऊस आहे, त्याच्यानंतर सनी डे असं सांगितलेलं आहे. सो लेट्स सी, बघूयात. आणि इकडे वॉटरफॉल दिसतंय, बघूयात आपण खाली जाऊन. इकडे असं काहीतरी लिहिलंय कन्नडमध्ये, बट खाली जायला शूज वगैरे काढून जायचे. आणि तिकडे समोर मंदिर दिसतंय, बघतो आम्ही काय करायचं आहे ते. लेट्स सी. छान सुंदर आहे असं खाली जायला. आम्ही तिकडे चप्पल शूज काढले आणि खाली चाललो. इकडे पाणी वगैरे येतंय, सो बघूयात. मस्त असं डोंगर वगैरे आहे, तिथून पाणी पडतं.
हे मंदिर आहे ना, हे बहुतेक कुलदैवत जे असतं ना तसं आहे. कारण इकडे लोक खूप सारे येत आहेत, पूजा अर्चा वगैरे करतायत आणि आंघोळी वगैरे करतायत. इकडे पूजा वगैरे केलेलं आहे सगळं आणि इथे वरती मंदिर आहे आणि पाण्यातून असं पासून तिकडे मंदिरात जायचंय. तिकडे वॉटरफॉल आहे, म्हणजे ते नंदीच्या मुखातून पाणी पडतंय. हा, आणि वरती ते वॉटरफॉल आहे, वरतून पाणी पडतोय आणि इकडे खाली येतोय. हे खालचं असं पाणी पास करून मग मंदिरात जायचं आहे. छान आहे तसं, इकडे सुंदर आहे. इकडे खाली असं जंगलात पास होतोय पाणी, कचरा भरपूर आहे. पण इकडे असे खाली देवाची पालखी वगैरे घेऊन चाललेत. मस्त आहे. तिथे लिहिलंय ना बघ, श्री वीरभद्रेश्वर देवालय असं आहे. ते मधलं काय माहिती नाही मला. कल्लतगिरी वीरभद्राचं मंदिर आहे. पाऊस जोरात आहे, पाऊस वाढला परत. मंदिर खूप सुंदर आहे, असं दगडाचं बांधकाम आहे आतमध्ये आणि इकडे वीरभद्रेश्वराची मूर्ती आहे. छान सुंदर मंदिर आहे. हे असं पाण्यातून जायला लागतं मंदिरामध्ये. जे फॉल्सच्या इथून हे येतं ना पाणी, वॉटरफॉलचं पाणी, ते इकडे असं जमा होतं आणि त्याच्यानंतर मंदिरात जायला लागतं. आम्ही जाऊन आलो आता मंदिरात, वापस बाहेर चाललोय. सो असं पूर्ण माउंटन्स मध्ये असलेलं हे एक मंदिर आहे वीरभद्राचं. सध्या रूमवर आहे आणि तिकडून कल्लतगिरी फॉल्स वरून येताना ऑटो भेटली, त्याच्यामुळे ऑटोने आम्ही डायरेक्ट गावात आलोय बेल्लावरामध्ये. आता सध्या रूमवर आहे, फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवण करायला जायचं आहे. बाहेर पाऊस वगैरे आहे, त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली इथून पुढे केम्मनगुंडीला जायचं होतं, बट पाऊस आहे म्हणून. आणि तिकडे खूप सारे स्पॉट्स आहेत जे की कव्हर करू शकतो आणि ट्रेक वगैरे पण आहे. सो आत्ता इतका वेळ नाही मिळणार कम्प्लीट ट्रेक वगैरे करायला. सो आम्ही ठरवलं की नको जायला त्याच्याकडे, तिथे पुढे मग उद्याचा वगैरे प्लॅन करता येईल तिकडे. सो आता सध्या गावात आलोय आणि रूमवर आहे, तर बाहेर जाऊ आणि जेवण वगैरे करून येऊ. इकडे एका छोट्याशा दुकानामध्ये जेवण करायला आलोय आणि समोर व्ह्यू बघू शकता, पूर्ण ते माउंटेन्स वरती फुल फॉग आलाय. एकदम मस्त व्ह्यू आहे, खूप सुंदर दिसतंय. आणि पूर्ण या माउंटेन्सच्या अंडरच असं पूर्ण चहूबाजूंनी माउंटेन्स आहेत आणि हा सुंदर गाव आहे इकडे. असं इकडे हे पुलाव आहे आणि हे इकडे फ्राईड राईस आहे. मस्त दिसतंय. लेट्स ट्राय विथ दिस व्ह्यू. इकडे अख्ख्या गावात, म्हणजे गाव तर छोटंसंच आहे, तर अख्ख्या गावात आम्ही दोघंच वेगळे आहे इकडचं, जे तुटके मुटके कन्नड बोलतो. आणि कन्नड पण आहे ना ह्यांचं वेगळंच आहे, एकदम स्पष्ट कन्नड बोलतात, एकदम शुद्ध. आणि आमचं कन्नड आहे एकदम असं गावंढळ. तर यांचं कन्नड आम्हाला येत नाही, तर आम्ही जे बोलतो ते त्यांना व्यवस्थित कळत नाहीये. तर अख्ख्या गावात आम्ही दोघंच असे नाही का हायलाईट होतोय स्टँडवरती वगैरे. जे मेन चौक आहे तेच स्टँड आहे, तिथेच बस वगैरे येतात. आणि असं चारी साईडला इकडे एक 10-12 घरं, इकडे एक 10-12 घरं, बस संपले. तर छान वाटतं इकडे आणि लोक पण खूप हेल्पफुल आहेत, सगळे असे फ्रेंडली आहेत, छान सांगतात वगैरे. म्हणजे आम्ही जर कन्नड बोललो तर मग ते थोडंसं करतायत मदत वगैरे, काय कसं जायचं वगैरे वगैरे. इकडे ना 2 व्हीलर किंवा असं लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे नाही आहे. सो फिरणं वगैरे थोडंसं मुश्किल आहे, म्हणजे इम्पॉसिबल तर नाही आहे पण थोडंसं मुश्किल आहे. थोडं जास्ती कॉस्टली वगैरे जातं कुठे इकडे तिकडे जाणं वगैरे. बट इकडे आजूबाजूला आम्ही असं वॉक करूनच एक्सप्लोर करतोय सगळं. सो ग्रीनरी भरपूर आहे इकडे आणि मोस्टली
सुपारीचे जे बाग आहेत ते आहेत, खूप उंच उंच झाडं आहेत आणि खूप खूप मस्त दिसतंय. सो आता आम्ही जेवण केलं आणि त्याच गावातून पुढं एका रस्त्याला असंच चाललोय, असंच एक्सप्लोर करायला. तर आता इकडे बघू शकता, हे सगळं सुपारीचं बाग आहे. खूप सुंदर दिसतात झाडं. आणि हा रस्ता आहे असंच पुढे 1-2-3 छोटे छोटे गाव आहेत असं त्यांनी सांगितलं आम्हाला, ज्या दुकानात आम्ही जेवत होतो तिकडे. सो बघूयात, कॉफी इस्टेट वगैरे आहेत असं सांगितलं त्यांनी. तिकडे ना मोर आहेत, 3-4 मोर आहेत, दिसत असेल कॅमेरामध्ये समवेअर हिअर. तिकडे आहे, त्या झाडाच्या मागे गेलं. मस्त, खूप सारे आहेत तिकडे. तेव्हा त्याच्या मागे तिकडे खूप सारे आहेत. वाव, मस्त. आणि इकडे असा हा रस्ता आहे पुढे, मस्त ना. असंच आम्ही पुढे पुढे चालत आलो आणि इकडे असा हा रस्ता बघू शकता. पूर्ण अशी ही लाल आणि ऑरेंज आणि गुलाबी कलरची फुलं लागलेत, अशी झाडं आहेत इकडे. आणि असं बाजूला आहे ना, पूर्ण असं फुलांचा जे पाकळ्या असतात ना त्यांचा सडा पडलाय. पूर्ण असा रोड असंच आहे तिथेपर्यंत, अशी लाल लाल फुलं आहेत. खूप सुंदर वाटते आणि खूप शांत इकडे. हे असं आजूबाजूला बघू शकता. आम्ही आता वापस चाललोय रूमकडे. मला वाटतं 1-2 किलोमीटर तर असंच चालत आलोय आम्ही पुढे. सो आभाळ वगैरे यायला लागले पुन्हा, त्याच्यामुळे वापस जाऊया रूमवर, थोडंसं काम वगैरे करू. अँड देन मग केम्मनगुंडीचं उद्या जायचं आहे, तर त्याचं थोडंसं प्लॅनिंग करायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे आता रूमवर जाऊया आणि थोडा आराम करू. सो आज आपण बेल्लावारा आणि आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर केलेला आहे, तर मला तरी खूप आवडलं. सो आय होप की तुम्हाला पण आवडलं असेल. अँड येस, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.